आहोत आणि वचन 7 जे आहे, हे देवा तुझे वात्सल्य किती अमोल आहे. आणि आपण हे जे वात्सल्य आहे हा देवाचा एक गुणविशेष आहे आणि त्याच्यावर आपण तो मोठा करून पाहणार आहोत. त्याच्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत आणि आपल्याला माहिती आहे की जे वात्सल्य किंवा त्याला लव्हिंग काइंडनेस इंग्लिशमध्ये किंवा प्रेमदया आपण म्हणू शकतो. सनातन दया, प्रेमदया ती किती अमोल आहे. देवाचा हा एक अद्भुत असा गुणविशेष आहे आणि दावीद राजाला या सगळ्या गोष्टी तो विशेष रीतीने त्याच्यावर जोर देतो किंवा आपल्या समोर तो मांडू इच्छित आहे. आणि दावीद राजाला आपल्याला माहिती आहे की निवास मंडप त्यावेळेस होता. परमपवित्र स्थानातील ते करुबाचे पंख आणि या सगळ्या गोष्टी तिथं होत्या. दयासन, देवाचं जे दयेचं राजासन आहे ते तिथं होतं. प्रत्येक गोष्ट तिथं होती आणि त्याच वेळेस तोच याची आठवण करत असताना तो मानवी दुष्टता देखील दाखवतो आणि दैविक कृपा आपल्याला दाखवत आहे. आणि तो म्हणतो की तुझे वात्सल्य, वचन आपण जर बघितलं, हे तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे, तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे. आणि वात्सल्य हा जो शब्द आहे आपल्याला माहिती की हा एक देवाचा गुणविशेष आहे. आणि हे सगळं सांगत असताना तो आपल्याला महत्त्वाच्या 4 गोष्टी सांगू इच्छितो की वात्सल्यावरून आपण बघू शकतो. आणि देवाच्या वात्सल्याबद्दल स्तोत्र 51 मध्ये दावीद राजा म्हणतो की तू आपल्या वात्सल्यास अनुसरून मजवर कृपा कर, है ना. आणि त्याचं वात्सल्य किती महान आहे किंवा अद्भुत आहे हे आपण इर्मया संदेष्टाच्या पुस्तकामध्ये देखील तिथं आपण वाचतो. आणि तिथं म्हटले की मी सार्वकालिक प्रेम वृत्तीने तुझवर प्रेम करीत आलो आहे, म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे. आणि देवाचं वात्सल्य आपणास काय करावयास लावतं, तर आपण वचन 7 पाहिलं आणि त्याच्या पुढे त्याच वचनामध्ये असं म्हटलंय की मानव जाती तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय करीते. आणि दावीद राजा परमपवित्र स्थानामधील जे करुबाचे जे पंख आहेत ती सर्वात सुरक्षित जागा तो म्हणतो. आणि देवाच्या दयासनाजवळ त्याच्या सहभागितेमध्ये राहून त्याच्यामध्ये मला ती सुरक्षितता प्राप्त होईल हे तो जाणवतो. आणि देवाच्या वात्सल्यानुसार आपल्याला काय आशीर्वाद प्राप्त होतात, देवाचं वात्सल्य आपल्यास काय दाखवतं, तर त्याला आपल्याला ते सुरक्षित ठेवतं. देवाच्या पंखछायेखाली आपण सुरक्षित आहोत हे आपण पाहू शकतो. दुसरी गोष्ट आपण जर पुढं बघितलं तर तुझ्या मंदिरातील समृद्धीतून त्यास तृप्ती होईल. आणि देवाच्या मंदिरातील समृद्धतेतून तो तिथं फक्त आपल्याला सुरक्षित ठेवीत नाही, तर तो आपल्याला समाधान देतो, तो आपल्याला तृप्त करतो, तो आपल्याला आनंद देतो. आणि आपल्याला माहिती की देवानी आपल्या देवपित्यानी त्या ख्रिस्तामध्ये आपल्याला काय केलं, त्या ख्रिस्तामध्ये आपल्याला आपला समेट झाला आणि त्याच्याद्वारे आपल्याला दत्तक पण दिलं. तो आपल्याला त्याच्या मेजावर घेतो, त्याच्या मेजावरील तो जागा आपल्याला देतो. आणि म्हणून तो आपल्याला फक्त सुरक्षित ठेवत नाही, तर त्या मेजावरील सर्व तृप्ती, आनंद, समाधान त्याच्या घरातील त्या कुटुंबाचा भाग तो बनवतो. कुटुंब आपल्याला ते वात्सल्य तो दाखवतो आणि कुटुंबातील तो भाग बनवतो हे आपण पाहतो. तिसरी गोष्ट आपण पाहतो की पुढं म्हटलंय की तू आपल्या आनंद नदीतून त्यास पाशील, कारण जीवनाचा झरा तू जवळ आहे. आणि आपल्याला माहिती की नदी हे सामर्थ्य आणि विपुलतेचं दर्शक आहे. आणि ख्रिस्त हा तो जीवनी पाण्याचा झरा आहे. त्याच्यातून आपल्याला ते आपली आत्मिक तहान भागवली जाते, ज्याच्याद्वारे आपल्याला कधी तहान लागणार नाही. आणि पहिली गोष्ट आपण पाहिली की तो आपल्याला सुरक्षित ठेवतो त्याच्या पंखछायेखाली. दुसरी गोष्ट आपण पाहिली की देवाचे जे लेकरं आहेत किंवा त्या सर्व कृतीच्या द्वारे जे वात्सल्य आहे त्याच्याद्वारे तो आपल्याला त्याच्या मेजावर जागा देतो, त्याच्या घरामध्ये तो आपल्याला तृप्ती देतो, समाधान देतो, समृद्धी देतो. आणि पुढं आपण पाहतो की तो आपल्याला त्या नदीकाठी आहोत, त्या ख्रिस्त जो आपला त्या नदीकाठी आपण आहोत आणि त्याच्याद्वारे तो आपल्याला आपली आत्मिक तहान भागवतो, ज्याच्याद्वारे आपल्याला कधी तहान लागणार नाही. जीवनी पाण्याचा झरा तो आहे. आणि सर्वात शेवटी चौथं
जे आहे तिथं पुढं म्हटलं की तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो आणि त्याच्या प्रकाशामध्ये तो आपल्याला घेऊन जातो. त्याचं वात्सल्य आपल्याला त्याच्या प्रकाशामध्ये घेऊन जातं आणि त्याच्या वात्सल्याच्याद्वारे तो आम्हाला मार्गदर्शन करतो त्या प्रकाशामध्ये. आणि योहान 8:12 आपल्याला माहिती की मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील आणि तो आपल्याला त्या प्रकाशामध्ये चालवतो. त्याच्याद्वारे आपल्याला ते सर्व आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त होतात. तो आपल्याला सुरक्षित ठेवतो. तो आपल्याला त्याच्या मेजावर घेतो, त्याच्या घरामध्ये समृद्धी. आपण त्याची देवाची लेकरं होतो. आपण याजक संतगण असे आहोत आणि मग आपल्याला तो त्याच्या मेजावर घेऊन तो तृप्त करतो, समृद्धी देतो. आपण त्याच्या नदीकाठी आहोत किंवा त्याच्या वात्सल्याच्याद्वारे आपली तो तहान भागवतो, आत्मिक तहान भागवतो आणि त्याच्या वात्सल्याच्याद्वारे तो आपल्याला त्या प्रकाशामध्ये त्याच्या प्रकाशामध्ये आपण राहू शकतो किंवा त्याच्या प्रकाशामध्ये आपण चालू शकतो. आणि हे अद्भुत असे आशीर्वाद आपण पाहू शकतो की देवाचा वात्सल्य किती अमोल आहे. आणि दावीद राजा आपल्याला हे झूम म्हणजे एनलार्ज करून दाखवतो की कशा रीतीने आपण या सर्व गोष्टी पाहू शकतो. येशू ख्रिस्ताच्या जे रक्त त्याने आपल्यासाठी सांडलं, जे बलिदान, जी मुक्ती त्याने आपल्याला दिली, त्याच्याद्वारे आपल्याला या सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत आणि त्याचं हे वात्सल्य आहे आणि त्याच्याद्वारे त्यांनी आपल्यावरती कृपा केलेली आहे. म्हणून आपण पुढे आराधनेमध्ये पुढे जात असताना या सर्व गोष्टींची आठवण ठेवूया की त्याचं वात्सल्य किती अमोल आहे. त्यांनी आमच्या त्या वात्सल्याच्याद्वारे आम्हाला काय काय आशीर्वाद दिलेले आहेत की आणि या सर्व गोष्टींची आठवण करून आपण पुढे गीतं गाऊया, पुढे आपण आराधनेमध्ये जाऊया आणि परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. थँक्यू ब्रदर प्रशांत. पुढे आपण आराधनेमध्ये जात असताना आपण परमेश्वराला गीत गाऊन धन्यवाद देणार आहोत आणि त्याची भक्ती आपण करूया. सर्वजण मिळून गीत गाऊया आपण परमेश्वराचे. पहिलं गीत गाऊया, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, खुदा लोबधारे तेरे यीशु कोटि कोटि स्तुति धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, यीशु मेरे खुदा उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से भर दिया है अपनी दया से तूने मुझे लायक जीवन दिया है अपनी दया से तूने मुझे मांगने से
आपण धन्यवाद देऊया, कारण त्याने आपल्याला उदंड असं जीवन दिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे, त्याच्या कृपेने, केवळ विश्वासाच्या द्वारे आणि ख्रिस्ताने केलेल्या कार्याद्वारे त्याने आपल्यासारख्या पाप्यांवरती दया करून त्याची प्रेमदया आपल्यावरती दाखवलेली आहे. खरोखर ती मौल्यवान आहे, ती अद्भुत आहे आणि त्याला आपण धन्यवाद देत असताना प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासारख्या पाप्यांचा कसा तो मित्र झाला आणि त्याने आपले ओझे वाहिले, वधस्तंभावरती त्याने आपले ओझे वाहिले. त्या मित्राविषयी आपण हे गीत गाऊया. कोण मित्र येशू वाले, सारे ओझे वाहे. कोण मित्र येशू आपण धन्यवाद देऊया. खरोखर प्रभू येशू ख्रिस्त तो आपल्या एका मित्राप्रमाणे आहे, ज्याने आपला जड खांब वाहिला आहे. आम्ही जेव्हा अशक्त होतो आणि आम्ही आपल्या पापाकरता कसलाही प्रकारचा उपाय करू शकत नव्हतो, अशा वेळेस योग्य वेळेस प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्याने आपला जड खांब तो वाहिला, आपल्या पापाचं सर्व ओझं वाहिलेलं आहे. म्हणून आपण त्याला धन्यवाद देऊया. त्याने आपल्याला तुच्छ मानले नाही, तर उलट त्याच्या प्रेमदयेने त्याने आपल्याला वेढलं आणि त्याने आपली प्रीती पवित्र आत्म्याद्वारे त्याच्यावरती विश्वासणाऱ्यांच्या अंतःकरणात त्याने ओतली आहे. म्हणून त्याला आपण धन्यवाद देऊया. ज्यावेळेस आपण कॅटेकिझम रीड करून परमेश्वराचा गौरव करूया. कॅटेकिझम आपण वाचूया. इंग्लिशमध्ये राहेल वाचेल आणि मराठीमध्ये सिस्टर सुकन्या यावेळेस वाचतील. क्वेश्चन नंबर
enjoy Him forever. Scripture, 1 Corinthians chapter 10:31, Psalms chapter 16 verse 11, chapter 37 verse 4, chapter 73 verse 25 to 26, Isaiah chapter 43 and verse 7. Comment: glorify does not mean glorious. It means to reflect or display as glorious. Other words you could use for end are goal or purpose. मराठीमध्ये सिस्टर सुकन्या यावेळेस वाचतील. प्रश्न 2. मनुष्याचं मुख्य ध्येय काय आहे? मनुष्याचं मुख्य ध्येय आहे देवाचा गौरव करणं आणि सदैव त्याच्यात आनंद करणं. पवित्र शास्त्र वैकरण 10:31, स्तोत्रसंहिता 16:11, 37:4, 73:25-26, यशाया 42:7. येथे गौरव किंवा ग्लोरिफाय याचा अर्थ गौरवशाली बनवणे असा नाही, तर गौरवशाली म्हणून प्रतिबिंबित करणे किंवा प्रदर्शित करणे असा आहे. ध्येय याचा या शब्दासाठी तुम्ही लक्ष्य किंवा उद्देश, पर्पस हे शब्द देखील वापरू शकता. आमेन. पुढे एक इंग्रजी गीत गाऊन आपण परमेश्वराची स्तुती करूया. होली 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 हे गीत गाऊन आपण परमेश्वराला धन्यवाद देऊ. आपला त्रैक्य देव परमेश्वर हा धन्य आहे.
पवित्र आहे म्हणून आपण त्याची उपासना करूया. यावेळेस जर मंडळीसमोर आपल्याला काही साक्ष किंवा उपकारस्तुती सांगायची असेल तर ही वेळ आहे. आपण उपकारस्तुतीची प्रार्थना करू शकता किंवा गीत गाऊ शकता किंवा प्रभूने मागील काही दिवसामध्ये जर आपल्याला काही त्याच्या वचनातून शिकवलं असेल तर आपण यावेळेस ते आपण शेअर करू शकता. मागील आठवड्यामध्ये उपकार मानतो की त्याच्या सहाय्याने आम्ही बाहेर जाऊन येऊ शकलो, सिंगापूर, मलेशिया या ठिकाणी. आणि तेथे आम्हाला बऱ्याच गोष्टी, देवाचे वेगवेगळे सेवक तिथे आले होते आणि बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या अद्भुत रीतीने, आणि त्यासाठी मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. तेथील वचनातून तर आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, परंतु आमचे सिस्टर्स असो किंवा ब्रदर्स, त्या सर्वांकडून आम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांची नम्रता किंवा त्यांचे देवाच्या morning, this afternoon.